नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचं आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. पहिली गोष्ट मित्रांनो म्हणजे ही स्वतः तुम्ही घर बसल्या काढायची नाहीये. यासाठी तुम्हाला जवळच्या सेतू किंवा महाऑनलाईन सेंटरवरती जायचं आहे. त्यांच्या मार्फतच तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचं आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायतच्या ऑपरेटर मार्फत तुम्ही तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढू शकता. स्वतः काढायचं नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की नॉन क्रिमिनल काढण्यासाठी किती खर्च येतो, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात, ए टू झेड प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल. आता नॉन क्रिमिनल काढण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. यासाठी तुमच्याकडे तहसीलदारचा 3 वर्षाचा नॉन क्रिमिनलचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे आणि त्यावरून तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला 2 पार्टमध्ये बघायला मिळेल. पहिल्या पार्टमध्ये नॉन क्रिमिनलचं इन्कम सर्टिफिकेट तहसीलदारचं 3 वर्षाचं तुम्हाला या ठिकाणी लागतं, त्याचा एक पार्ट, आणि नंतर आपण एक पार्ट दुसरा बनवू किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कशा पद्धतीने अप्लाय करायचं, अशा 2 पार्टमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. चला तर या ठिकाणी पहिला पार्ट म्हणजे 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचं आहे बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी तुमच्या आपले सरकार वेबसाईटला यायचं आहे. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. युजर आय डी पासवर्ड टाकायचा आणि या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपण नॉन क्रिमिनलसाठी कशा प्रकारे दाखला काढावा लागतो तो बघणार आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये नॉन क्रिमिनल कसं काढायचं ते बघणार आहे. या ठिकाणी सर्च करायचं आहे तुम्हाला आय एन सी सर्च केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा आणि या ठिकाणी येईल बघा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही नॉन क्रिमिनल इन्कम सर्टिफिकेट फॉर तहसीलदार अशा प्रकारे एक ऑप्शन आहे. प्रूफ ऑफ इन्कम सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तहसीलदार, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सर्व डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, त्यामध्ये पुढे सुरू करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अर्जदाराच्या तपशीलमध्ये तुमच्या वडिलांची संपूर्ण माहिती टाकायची. संबोधन निवडा. वडिलांचं नाव इंग्रजीमध्ये आणि नंतर मराठीत. परत या ठिकाणी वडिलांचं संबोधन निवडायचं आहे. वडिलांचं नाव मराठीत आणि नंतर इंग्रजीमध्ये नंतर मराठीत. खाली यायचं डायरेक्ट. या ठिकाणी वय टाकायचं आहे, लिंग टाकायचं आहे, पुरुष महिला काय जे असेल ते टाकून द्या. नंतर या ठिकाणी बघू शकता व्यवसाय काय, तर शेतकरी काय जे असेल ते टाकायचं. या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. एवढी बेसिक माहिती भरायची. यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारे माहिती भरायची नाही. डायरेक्ट खाली यायचं आहे. निवासाचा तपशीलमध्ये तुमचा पत्ता टाकायचा आहे. या ठिकाणी पत्ता टाका, तुमचा जिल्हा टाका, तुमचा तालुका टाका, तुमचं गाव टाकायचं आणि पिनकोड टाकायचं. बेसिक माहिती व्यवस्थित भरून घ्यायची. आता मी सर्व माहिती भरून घेतो. या ठिकाणी व्यवस्थित कुटुंबातील सज्ञान व्यक्तीची माहिती काही टाकण्याची गरज नाही. खाली यायचं. लाभार्थ्याच्या तपशीलमध्ये या ठिकाणी मुलासाठी पाहिजे की कोणाला पाहिजे इन्कम सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल, तर समजा मुलगा, मग कोण आहे, कुमार आहे. परत लाभार्थ्याचं नाव, या ठिकाणी लाभार्थ्याचं वय आणि उत्पन्न क्रमांक कशासाठी हवं आहे, तर नॉन क्रिमिनलसाठी हवं आहे, तर या ठिकाणी टाकायचं नॉन क्रिमिनल. अशा प्रकारे तुम्हाला टाकून द्यायचं. या पद्धतीने ही माहिती तुम्हाला भरायची. आता लाभार्थ्याच्या आई आणि वडिलांचा तपशील या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल. तो कसा टाकायचा ते सांगतो बघा. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी लाभार्थीचा आई आणि वडिलांचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. आता बेसिक माहिती ही भरणं झालेली आहे. लाभार्थी कोण आहे काय ते या ठिकाणी टाकून द्या आणि खाली या. लाभार्थीच्या आई आणि वडिलांचा तपशीलमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची. आईचं व्यवस्थित जसं रेशन कार्डवरती किंवा आधार कार्डवरती नाव असेल तसं टाका. अगोदर इंग्लिशमध्ये टाका, नंतर मराठीत टाकायचं. आईचं वय टाकायचं. परत लाभार्थ्यांच्या वडिलांचं संबोधन निवडा. परत या ठिकाणी वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये आणि नंतर मराठीत आणि खाली वय टाकायचे. या पद्धतीने तुम्हाला हे या ठिकाणी बेसिक माहिती भरून घ्यायची. खाली यायचं डायरेक्ट. या ठिकाणी कुटुंबाच्या उत्पन्नाच्या तपशीलमध्ये 2023-24चं उत्पन्न जो तलाठीचं दाखलावरील असेल ते, नंतर 24-25 आणि नंतर 25-26, समजा 60, 65 आणि 70 अशा प्रकारे आपलं उत्पन्न आहे समजा तलाठ्याकडील, तर त्या पद्धतीने अशा प्रकारचा तो दाखला असतो. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तो तलाठी ऑफिसमध्ये तुम्ही घ्यायचा. मग कोणत्या तारखेला तुम्ही दाखला घ्यायचा तो या ठिकाणी तुम्ही तारीख टाकून द्यायची. जावं क्रमांक काय करायचं आहे, क्यू टाकून द्यायचं आहे, कोणताही एक अक्षर टाकून द्या आणि 2026 या ठिकाणी टाकून द्यायचं. या पद्धतीने मी टाकून देतो. आता काय करायचं, खाली यायचं कॅपिटल Q/2026 असं टाका. या ठिकाणी खाली तुम्हाला एक कन्सर्ट दिलं आहे, मला मंजूर, त्यावरती क्लिक करून समावेश आहेवरती क्लिक करा. ओके करायचं आहे कन्सर्टला. आता या ठिकाणी विचारेल की तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करा. क्लिक हिअर टू डॉक्युमेंट अपलोडवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्ही शिधापत्रिका घेऊ शकता. 500 KBच्या आतमध्ये रेशन कार्ड शिधापत्रिका तुमची अपलोड करून घ्यायची. तर आपलं रेशन कार्ड अपलोड झालेलं आहे. त्याच पद्धतीने तुमचा या ठिकाणी तलाट्याने जारी केलेला उत्पन्नाचा दाखला असेल तो अपलोड करून घ्या, जो आपण तलाठी ऑफिसमधून आणला आहे, आणि ॲडवरती क्लिक करा. तो सुद्धा ॲड झाला आहे.
नंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्वघोषणापत्र आपण टाकणार आहोत, त्यावरती क्लिक करायचं आहे। स्वघोषणापत्र सिलेक्ट करून ते या ठिकाणी अपलोड करायचं। स्वघोषणापत्रसुद्धा झालं आहे। परत खाली यायचं, या ठिकाणी इतरवरती क्लिक करायचं आहे। रहिवासी दाखला जो घोषणापत्र आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे। या पद्धतीने एक एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचं। आता आधार कार्ड राहिलं आपलं, परत या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करा, आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे। आधार कार्डसुद्धा अपलोड झालेलं आहे। आता लाभार्थ्याचं आधार कार्ड राहिलं आहे, ज्या मुलाचं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे त्याचं आधार कार्ड घ्यायचं आहे आणि त्याचंसुद्धा फाईल या ठिकाणी अपलोड करायची। अशा पद्धतीने तुम्हाला अपलोड या ठिकाणी डॉक्युमेंट करायचे आहेत। बघा असे डॉक्युमेंट मी अपलोड केले आहेत, याचा स्क्रीनशॉट काढा, तसे अपलोड करा। कंटिन्यूवरती क्लिक करा। आता या ठिकाणी तुम्हाला छायाचित्र अपलोड करायचे किंवा लाईव्ह फोटो तुम्ही काढू शकता, तर मी अपलोड करतो। 160 बाय 200 पिक्सलमध्ये तुम्ही अपलोड करून घ्या। अपलोड करावरती क्लिक करा, फेस डिटेक्ट झालेला आहे। पुढे जावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुढे जावरती क्लिक केल्यावर तुम्हाला समोर पेमेंटसाठी येईल, तर VLE अकाउंट ठेवायचं आणि पे नाववरती क्लिक करायचं आहे। इंटरनल पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। पुढे सुरू करावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुमचं पेमेंट या ठिकाणी झालेलं आहे, तुमचं इन्कम सर्टिफिकेट मारणं झालेलं आहे। आता तुमचं इन्कम सर्टिफिकेट जर तुम्हाला अर्जंट हवं असेल तर तहसील कार्यालयात जायचं आहे, अर्ज करायचा आहे आणि तुमचं इन्कम सर्टिफिकेट ॲप्रूव्ह करून घ्यायचं आहे। आता कशा प्रकारे चेक करू शकता, ई डिस्ट्रिक्टवर क्लिक करा, कोणत्या तारखेला तुम्ही टाकलं ती तारीख घ्यायची। या ठिकाणी 6 दिवस दिसतात बघा, ती तारीख या ठिकाणी निवडून घ्या। ॲप्रूव्ह आहे का ते चेक करायचं आणि डिस्प्लेवरती क्लिक करायचं, ॲप्रूव्ह चेक करा। बघा अशा प्रकारे आपले हे डॉक्युमेंट अप्रूव्ह झालेले। या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमचं इन्कम सर्टिफिकेट काढू शकता। बघा या पद्धतीने आपलं इन्कम सर्टिफिकेट आलेलं आहे। यासाठी तुमच्याकडे सेतू ID पाहिजे, ती तुम्ही काढून घ्यायची आहे।